2500 वर्षापासून लोक वाट पाहत आहे, कोणीतरी येईल, कोणीतरी येईल, आपला उद्धार करेल. ही कॉन्सेप्ट बुद्धांनी त्यावेळेस खतम केली. तरी आपण वाट पाहतो. भीमा घे पुन्हा जन्म तू, या वाट पाहतो. बुद्धानेच आपल्याला काय सांगितलं? अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा, तुमचा उद्धार करायला कोणी येणार नाही. तरी आपण दुसऱ्यावर डिपेंड राहतो. बुद्धाने ती विचारधारा, जी विचारधारा आहे दुसऱ्यावर डिपेंड राहायची, ती विचारधारा बुद्धाने सर्वप्रथम समाप्त केली. त्याला कापलं. परंतु बुद्धांची जी महान विरासत होती, त्या विरासतीला तोडण्याचं काम या देशामध्ये शासक जातींनी केलं. बुद्धाने दोन धर्म सांगितले. धर्मासंदर्भात सर बोलले. एक धर्म सांगितला कालसंगत धर्म, एक सांगितला कालबाह्य धर्म. बुद्ध म्हणतात जो धर्म कालसंगत आहे, जो तत्वज्ञान कालसंगत आहे, जी विचारधारा कालसंगत आहे, त्याच्यासोबत राहा. जो धर्म कालबाह्य झाला, जे तत्वज्ञान कालबाह्य झालं, जो सिद्धांत कालबाह्य झाला, त्याला फेकून द्या. पेन मध्ये जर शाई संपली, शाई कांडीतली शाई संपली, पेन फेकून द्यायचा. आपण जर ते पेनच पूजत राहिलो ना, असं होता कामा नये. बरेच लोक प्रतीकाला पूजत राहतात. बुद्ध निरंतर नवचैतन्य निर्माण करायला सांगत आहे. बुद्ध म्हणतात जगामध्ये काही शाश्वत राहणार नाही, सगळं संपणार आहे, परिवर्तन होणार आहे. हे बुद्धांचा सिद्धांत आहे. हे आपण सर्वप्रथम आपण या दिवशी समजून घेतलं पाहिजे. बुद्धांनी या गोष्टी सांगितल्या, बुद्धांनी धर्म सांगितले, त्याचबरोबर बुद्धांनी दोन सिद्धांत सांगितले. एक आहे जन्म सिद्धांत, दुसरा आहे कर्म सिद्धांत. एक आहे जन्म सिद्धांत, दुसरा आहे कर्म सिद्धांत. बुद्ध म्हणतात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, अगर आपको महान बनना है तो सत्कर्म करो, अगर आपको महान बनना है तो सत्कर्म करो. आणि एक दुसरा सिद्धांत आहे जन्म सिद्धांत. या देशामध्ये ते लोक आहेत ते म्हणतात नाही, जन्माने माणूस श्रेष्ठ होतो, जन्मानेच माणूस मोठा होतो. आपण धर्माच्या संदर्भामध्ये बाबासाहेब म्हणतात तुम्हाला सर्व धर्माचं नॉलेज असलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात तुम्ही सर्व धर्माचा अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेबांनी जगातल्या सर्व धर्माचा अभ्यास केला आणि सर्व धर्माचा अभ्यास करून सांगितलं की तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे सर्व धर्माचा. मी दोन सिद्धांतावर बोलणार आहोत, कर्म सिद्धांत आणि जन्म सिद्धांत. सोप्या भाषेमध्ये सांगणार आपण कोणत्या सिद्धांताचे आहोत हे आपण ठरवून घेऊ. जगामध्ये भारतामध्ये सेन्सस कमिशननुसार सरकारी सेन्सस कमिशननुसार 9 धर्माला मान्यता आहे. हा सर, सेन्सस कमिशननुसार बाबासाहेब म्हणते सर्व धर्माचा अभ्यास आपण केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण धर्माचा जर अभ्यास केला तर 6 जे धर्म आहेत हे कर्म सिद्धांताला मानतात. 6 धर्म आहे हे कर्म सिद्धांताला मानतात आणि जगामध्ये 3 धर्म आहे ते कर्म सिद्धांताला मानत नाही, कर्म सिद्धांताच्या विरोधामध्ये. हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. मग आपले कोणते बांधव आहेत त्या धर्मामध्ये की जे आपल्या सोबत हितगुज करू शकतात, जे समानतेने वागतात, असे कुठले धर्म आहे त्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की सर्व धर्माचा अभ्यास करत असताना कोणत्या धर्माकडे समता आहे, कोणत्या धर्माकडे बंधुता आहे, कोणत्या धर्माकडे न्याय आहे, कोणत्या धर्म स्वातंत्र्याला मान्यता देतो. ते 4 सिद्धांत जे धर्म मानतो तो धर्म आहे. आता आपण अध्ययन करायचं की 4 तत्वाला कुठले कुठले धर्म म्हणतात. जगामध्ये 6 धर्म 9 धर्म आहे, त्याच्यापैकी 6 धर्म जे आहे हे आपल्या 4 तत्वाला म्हणतात. समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय. हे प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेबांनी टाकलं, संविधानाच्या ऑब्जेक्ट मध्ये टाकलं. आणि जे धर्म या 4 तत्वाला मानतात ते धर्म कर्म सिद्धांताला मानतात. म्हणजे तो धर्म, त्या धर्मावर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे आणि ते धर्म हे धम्म आहे. आपण शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की ज्याला आपण ख्रिश्चन धर्म म्हणतो, सरांनी ख्रिश्चन धर्मा संदर्भामध्ये सांगितलं. नंबर 1 ख्रिश्चन धर्म ही समानतेला मानते, न्यायाला मानते, बंधुतेला मानते, इक्वलिटीला मानते. तुम्हाला त्याच्यामध्ये दीक्षा घेता येते, बरोबर आहे. इस्लाम समानतेला मानते, न्यायाला मानते, बंधुतेला मानते, तुम्हाला दीक्षा घेता येते, बरोबर आहे. जैन धर्म समानतेला मानते, तुम्हाला त्याच्यात जाता येते. बुद्धिझम समानतेला मानते, त्याच्यामध्ये तुम्हाला जाता येते. आपण त्या धर्माचा अभ्यास केला पाहिजे जे धर्म कर्म सिद्धांताला मानतात.
बुद्धाने कर्म सिद्धांत सांगितला, जन्म सिद्धांत नाही. जो धर्म कर्म सिद्धांताला मानत नाही तो आपला दुश्मन, बुद्धांचा दुश्मन. आम्ही काय म्हणतो, जो धर्म कर्म सिद्धांताला मानत नाही, परंतु या देशामध्ये बुद्धांच्या कर्म सिद्धांताला कापलं आणि कर्मकांड नावाचा सिद्धांत एका धर्मानं आणला. कर्मकांड, कांड म्हणजे कापणे, कर्माला, कर्म सिद्धांताला कापणे म्हणजे कर्मकांड करणे. बुद्धाच्या कर्म सिद्धांताला कापणारा या देशामध्ये नव्हे जगामध्ये 3 धर्म आहे, ज्याच्यामध्ये पारशी धर्माचा सुद्धा उल्लेख आहे. 3 धर्म आहे जे कर्म सिद्धांताला मानत नाही, समानतेला मानत नाही, इक्वॅलिटीला मानत नाही, ते असं म्हणतच नाही की सर्व माणसं समान आहे. पण जगामध्ये 6 धर्म आहे. ते तुम्हाला नाव सांगितले: ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, बुद्ध धर्म, जैन धर्म, लिंगायत धर्म, शीख धर्म. असे सेन्सस कमिशननुसार, भारत सरकारचे आकडे आहे, सेन्सस कमिशननुसार, भारताच्या सेन्सस कमिशन जे आहे त्याच्यामध्ये 6 धर्म समानतेला मानणारे आहेत. 6 धर्माचे आपले बांधव आहेत. त्याच्यामध्ये 4 तत्व सिद्धांत ते मानतात. समतेला मानतात, स्वतंत्रतेला मानतात, बंधुतेला मानतात, न्यायाला मानतात. मग आपल्याला अडचण काय आहे हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. कारण सरांनी सांगितलं की येणारी परिस्थिती खूप भयावह आहे. आणि जर आपल्याला हे आपले सवंगडी, हे आपले साथीदार, हे आपले समविचारी लोक जर शोधता आले आणि त्यांच्यासोबत जर हात मिळवून आपल्याला या देशामध्ये नवीन क्रांतीचं बीज जर पेरता आलं तर काय वाईट आहे. कारण बाबासाहेबांनी या गोष्टी सांगितल्या. बाबासाहेबांनी जी गोष्ट सांगितली, बाबासाहेब म्हणाले की मला भारताला बौद्धमय करायचे आहे. आता तुम्ही सांगा बरं, मला भारताला बौद्धमय करायचे आहे, भारत बौद्धमय करीन, आणि तोच माणूस संविधान लिहून सांगतो की प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार जर आचरण करण्याचा अधिकार आहे, तर भारतामध्ये तर हे तुम्हाला सांगितले 6 धर्म आहेत. मग त्यांना प्रत्येकाला जर आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचा जर अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिला, तर बाबासाहेबाला भारत तर बौद्धमय करायचा आहे. मग भारताला जर बौद्धमय करायचं तर भारतामध्ये इस्लाम आहे, ख्रिश्चन आहे, जैन आहे, शीख आहे. बाबासाहेब कॉन्सेप्ट काय आहे, बाबासाहेब कसं करू इच्छितात, कसं करू शकेल. तर बाबासाहेबांची कॉन्सेप्ट आपण समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबाला समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणारे जे धर्म आहे तो धर्म आहे. ही कॉन्सेप्ट बाबासाहेबाची आहे. म्हणून बाबासाहेबांनी जरी त्यांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला तरी बाबासाहेब मध्ये की मी भारताला बौद्धमय करेन, मला माहित आहे, कारण ते धर्म कर्म सिद्धांताला मानतात. ही बाबासाहेबांच्या डोक्याने विचार केला पाहिजे. बाबासाहेबाला माहित आहे ज्या धर्मासंदर्भात बाबासाहेबांनी लिहिलं धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, ते धर्म कर्म सिद्धांताला मानतात, कर्म सिद्धांताला मानतात. म्हणून बाबासाहेब सहज हे या देशामध्ये बुद्धिझम एस्टॅब्लिश करू शकते. हे बाबासाहेबाला तेव्हा माहित होतं. कारण बाबासाहेब त्या अनुषंगाने या देशामध्ये जेव्हा ही समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राची निर्मिती होईल, यानंतर आपल्याला जगाची पुनर्बांधणी या 4 तत्वावर करायची आहे. जगाची पुनर्बांधणी, जगाची बिल्डिंग आपल्याला 4 तत्वाच्या आधारे करायची आहे. जगामध्ये एवढे धर्म एस्टॅब्लिश झालेले आहे तरी बाबासाहेब म्हणतात मला या 4 तत्वाच्या आधारावर जगाची पुनर्बांधणी करायची आहे. मग जगाची पुनर्बांधणी जर 4 तत्वाच्या आधारे करायची आहे तर हे 4 तत्व हे बुद्धिझमचे आहे. समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय हे तत्व प्रिन्सिपल युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने सुद्धा स्वीकारले. आणि केवळ चांगला बुद्धिस्ट होणे, चांगला बौद्ध होणे, चांगला उपासक होणे, चांगला अनुयायी होणे हे सुद्धा बाबासाहेबाला अपेक्षित नाही, इथपर्यंतच नाही. मी केवळ बाबा मी चांगला बुद्धिस्ट होतो, मला त्रिशरण पंचशील येते, मी पंचशिलाचं पालन करतो, हे एवढंच बाबासाहेबाला अपेक्षित नाही. मला सर्व गाथा पाठ आहे तरी अपेक्षित नाही. बाबासाहेब म्हणतात बुद्धिस्ट इज नॉट मिअरली टू बी अ गुड बुद्धिस्ट, हिज ड्युटी इज स्प्रेड बुद्धिझम. They must believe that spread Buddhism is to serve mankind. Buddhism purpose total reconstruction the world. मी काय सांगितलं? बाबासाहेब म्हणतात, मी नाही. बाबासाहेब म्हणतात Buddhism purpose total reconstruction the world. Buddhism not religion. बाबासाहेब म्हणते, मी नाही म्हणत. Buddhism not religion. Buddhism धर्म नाही. Buddhism not religion. Buddhism itself a great revolution. More than, better than French Revolution. फ्रान्सच्या राज्यक्रांतीपेक्षा मोठी क्रांती बुद्धांची क्रांती आहे. बुद्धिझम हे फ्रान्सच्या राज्यक्रांतीपेक्षा महान क्रांती आहे. जर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धिझम हे बुद्धिझम काय आहे तर
रिव्होल्युशन जे फ्रेंच रिव्होल्युशन आहे त्यापेक्षा जर महान क्रांती आहे